जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. मी सुभेदार प्रदीप चाळके, मुक्काम पोस्ट चिंचगरी सती, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. हे माझं मूळचं गाव. माझं भरतीचं स्थान पुणे या ठिकाणी मी भरती झालो 22/8/77ला. तिथून भरती होऊन मी बेळगाव या ठिकाणी मराठा ग्रुपमध्ये रुजू झालो आणि तिथे पूर्ण मी वर्षभर ट्रेनिंग माझी झाली. त्या ट्रेनिंग मधनं त्यावेळेस कसम खाल्ली, त्यावेळेस आमचा 11 मराठा हा ओपन झाला होता. तर आमचे 2 ग्रुप, 2+2 ग्रुप आणि 3 ग्रुप, हे जे 11 मराठ्यात त्यांनी पाठवायचा निर्णय घेतला. नवीन युनिट रचना झाल्यामुळं आम्हाला सर्वांना कट्टाच ट्रेनिंग करता आली. सर्वजण आम्ही एकत्रच युनिटला आलो. त्यातून मी स्पोर्टमॅन असल्या कारण मला ते तिथे ठेवून घेत होते, पण ते म्हणले की स्पोर्टमॅन तुम्ही आहे तर युनिटमध्ये जाऊन प्रमोशन मिळेल, आणि त्यांनी मला युनिटला डिस्पोजल केलं. आणि त्यानंतर मी कम्प्लीट सुधारकीचे प्रमोशन हे माझं जवळजवळ 9 सुधारपर्यंत माझं गेम मध्ये झालं. त्यामुळे मी भांडून आर्मी कोर्स करायचं हे घेतलं, निर्धार घेतला, आणि मी आर्मीचे कोर्स 5 ते 6 कोर्स केले. आणि हे करत असताना जे माझं प्रमोशन मिळत गेलं, तर मी सुधार रँक होती. मी इथं रिटायरमेंट 1 एप्रिल 2001ला माझ्या गावी रिटायरमेंट होऊन मी आलो. नाला आहे त्याचं पाणी घेण्यासाठी पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय सैनिक त्यासाठी वेगवेगळ्या वेळा निर्धारित केलेल्या असतात. तो अनुभव कसा असतो? तो अनुभव तुम्हाला त्यावेळेस सांगायचं म्हणजे त्यावेळेस ते निर्धारित केले असत. ज्यावेळेस त्यांचा अनाउन्समेंट होतो, त्यांचा टायमिंग होतो, आपल्या आणि त्यांच्या टायमिंग मध्ये अर्ध्या तासाचा फरक सुद्धा आहे. आपल्या इंडियन टाइम आणि पाकिस्तान टाइममध्ये अर्ध्या तासाचा फरक पण पुढे मागतो. तर ती लोक इको 5 वरती बोलून दाखवणार की आमचा पाणीचा टाइम 5 मिनिटं अगोदर सांगतात. पाण्याचा टाइम आणायचा झालेला आहे तर आम्ही पाण्याला येत आहे. त्या टायमात पांढरा झेंडा पहिला निघतो बंकर मधनं, आणि ते पाणी येतात घेऊन. त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर फायर करू शकत नाही. त्यावेळेस आपली लोक जातात, त्यावेळेस सुद्धा ही प्रतिक्रिया असते. त्यावेळेस ती लोक सुद्धा फायर करत नाहीत. म्हणजे इतकं आम्हाला माहिती असतं की त्या पोस्टवरती कोण कोण माणसं आहेत, त्यांची नावं काय, त्यांची रँक काय, आणि आमच्या बद्दल त्यांनाही खबर असते. जे इंटरप्रेटर, जे तिथून आतंकवादी ज्या मार्गाने घुसतात, आम्ही त्याला अंबुश म्हणतो वगैरे, ते लावतो. तर त्या ठिकाणाहून आपले पण सिक्युरिटीवाले तिकडे जात असतात, त्यांचे पण इन्व्हेस्टिगेशन होत राहतं. तर अशा पोस्टवर मी होतो, आणि त्या पोस्टवर कंप्लेंट एक दिवशी त्यांनी आमचा जो बंकरचा दरवाजा होता तो त्यांनी हिट केला होता, आणि 1 घंटा 40 मिनिट आमच्यावरती फायर चालू होता. आणि पोस्ट कमांडर मीच होतो. माझ्याजवळ माझी बॉक्सिंग टीम आणि बास्केटबॉल टीम तिथं माझ्याजवळ होती. तर संपूर्ण पोस्ट हा आम्ही 1 घंटा 40 मिनिटं फायरने दिला आणि संपूर्ण वाचवला. मला वायरलेस वरती मेसेज येत होते, फोन येत होते कमांडिंग ऑफिसरचे वगैरे. MJ सानी अपसिडिंग कंपनी कमांडर आमचं सिनोडचे सीओची कमांड करत होते. म्हणलं की चालके तुम पोस्ट छोड दो, कारण तो पोस्टच असा होता, PP पोस्ट होता. पोस्ट होता खाली, आणि तो डोंगर चढून जायचं पळून यायला. मी म्हणलं भागण्याचे मरणा लढ. आणि
आम्ही तिथं तो 1 घंटा 40 मिनिट त्यांना तोंड दिलं आणि काही म्हणून दगावलं. पोस्ट तुम्ही याने जिद्दीने लढवली त्या तुम्ही तुमच्या काळात आता म्हणजे बाकीचे ऑपरेशन वगैरे बघितले, पण विशेषतः आपल्याकडे आता कारगिल युद्धाचा हा विषय निघतो की आपल्याकडे कोकणातले सुद्धा बरेचसे सैनिक वगैरे कारगिल युद्धात सहभागी झालेले आहेत. बरोबर. तुम्ही अनेकसे त्या काळात म्हणजे आर्मीत होतात, हो. पोलीसमध्ये होतात. तुम्हाला या युद्धाचा काही असा अनुभव आहे का किंवा तुमचा सहभाग त्यात काय होता? माझा सहभाग आणि हे कारगिल युद्ध आपल्या देशाबरोबर पहिलं महायुद्ध झालं, दुसरं झालं, 62चं झालं, 71चं झालं, पण याचा कुठेही विजय दिवस साजरा केला गेला नाहीये. माझ्या याच्यामध्ये मी पाहिलं नाही. पण कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो. तो का केला जातो हा पहिला समजून घेतला पाहिजे. कारण बाकी देशाची जी लढाई होती त्यावेळेस युनो असतो. त्या युनोमध्ये काय की हर देशाचा माणूस त्यामध्ये सामील असतो. आणि जसं गावाच्या पद्धतीने म्हणतात तुम्ही भांडू नका, त्यामुळं तुमच्या भावामध्ये भांडणं होईल. पण ते युनो तसं समजायचं काम करतो की किती देशाचं नुकसान होऊ शकतं, किती प्रदूषण होऊ शकतं, हे सर्व सांगतो. पण जर ऐकलं नाही दोन्ही देश, मग युनो म्हणतो तुम्ही लढा. त्यांनी लढायला जे सांगतात, पण कारगिल युद्ध जे हे असं काही घडलं नाही, एकदम हे अचानक सुरू झालं. त्याचं कारण काय, हायकमांडकडनं आपल्या याला, कारण त्या ठिकाणी कारगिल जे टायगर हिल म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही तोंडातून बाहेर थुकता ती बर्फाची गुठली बनते. तर अशा टेम्परेचरमध्ये मायनसमध्ये राहणं, त्यासाठी आदेश होता की लिंक पेट्रोल करून द्वारा ते चेकअप करून त्याच्यावर सुरक्षित राहा. पण काही दिवसांनी असं आढळलं, तिथं मुवमेंट आढळली तर पाहिलं काय, तर त्यांची लोक तिथे येऊन जरा रेखी वगैरे करू लागली. त्यामुळे हे युद्ध अचानक झालं. हे एकदम युद्ध झाल्यामुळं कुणाचा समजोता बिंदूचा न घेता, न विचार करता हे युद्ध झालं. त्या त्यावेळेस मी बिकानेरमध्ये होतो. बिकानेरमधून आमचे बिंजासर आणि गट्रा रोड ह्या आमच्या बॉर्डर होत्या, पाकिस्तान बॉर्डर होत्या. आणि एकदमच निघायचं म्हटले तर मला रेअरमध्ये ठेवण्यात आलं. रेअरमध्ये असा माणूस ठेवला जातो की पूर्ण परिवार, फॅमिली मेंबर्स असतात, त्यांच्या बायका, पोरं, दवाखाना, भाजीपाला, राशन वगैरे ते पुरवावं लागतं. त्या ठिकाणी तो असा अनुभवी माणूस ठेवला जातो. कोणत्याही इंडियन आर्मीमध्ये, कोणत्याही ग्रुपमध्ये असाच माणूस रिअरमध्ये ठेवला जातो. रिअर, बेस आणि कॉंग आणि मग फॉरवर्ड अशा लढाईचा टप्पा असतो. तर रिअर मधून कोणाकोणाचे जे घरी पत्र, त्यावेळेस काही मोबाईल वगैरे, फोन वगैरे सेवा नव्हती. तर त्यावेळेस फोनवर, मोबाईलवरून वगैरे सांगण्यासारखं नव्हतं. पत्र लिहिले, त्यांचे पालक यायचे. माझी स्वतःची मुलं बिकानेरमध्ये होती. माझे सासरे आले होते, ते एअरपोर्टला सार्जंट, ते पण मिलिटरीत होते. हा, एअरपोर्ट मध्ये होते लोगावला. ते आले आणि माझ्या मुलांना, मिसेसला घेऊन गेले. तुमच्याकडे त्या काळात तुमच्याकडे मिलिटरी जवानांचे फॅमिली असेल, ते इतर त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या त्यांची काळजी घेणं, ते व्यवस्थित पुरवणं, बरोबर सर, जबाबदारी तुमच्याकडे होती. कारण होय. बाकीचं सैन्य शेवटी लढायला जाणार असतं किंवा त्यांना त्या पद्धतीने त्याची धावपळ असते अशा वेळेला, आजारी वगैरे पडतात. थोडक्यात त्याला जे बॅकिंग लागतं त्याची महत्वाची जबाबदारी तुम्ही या काळात सांभाळली. पण आणखी मला एक प्रश्न विचारायचा की कारगिलमध्ये जे युद्ध झालं त्याच्यात भौगोलिक परिस्थिती हा एक महत्वाचा पार्ट ठरला. पाकिस्तानी उंचीवर होते, ज्या काय भारतीय सैन्याला म्हणजे तळात होते थोडक्यात. एक विषय थोडासा होता, तो त्याबद्दल काय सांगू? असं तुम्ही जे विचारलं, फक्त आडम स्टेट तिथली फॅमिली वगैरे त्यांची तेच नाही, डिफेन्स स्टोर जे पूर्ण, कारण हे एकदम अचानक झालं. जर पहिलं जर आपल्याला माहिती असतं तर आपण पहिली पूर्व तयारी करतो. आजकाल आजार पडतात तर लसी अगोदर निघतात. तर ते लढाईची ती अचानक झाल्यामुळं लढाईचं जे सामान, जे आमचं जे पोस्ट अम्युनिशन वगैरे जे होतं त्याच्यावरती आमचं युनिट मूव्ह झालं होतं. सेकंड लाईन अम्युनिशन,
फर्स्ट लाईन अम्युनिशन वगैरे जे काही ते मागणं जाणारं जे त्यांना राशन धान्य पाणी, परत त्याच्यानंतर ते तिथं बंकर जे असतात त्यांना लागणारं सामान, SRT म्हणतात त्याला, त्या SRT लावल्या त्या बंकरवरती जरी तुमचा किती मोठा बॉम्ब पडला तरी आतमध्ये बंकरमध्ये काही होत नाही. म्हणजे ते SRT वगैरे त्या पूर्वाच्या दिवसा ही कामं करायची आणि रात्री कानवाईने मी पूर्ण स्वतः सामान घेऊन पोहोचवत होतो. म्हणजे बेस पर्यंत. बेस पासून कॉंग एरियापर्यंत. कॉंगमध्ये हार युनिटच्या आमच्या कंपन्या यायच्या, त्या माझ्याकडनं सामान कलेक्ट करून आपल्या पोस्टावरती त्यांचं जसं जसं डिमांड आहे दुसऱ्या दिवशी काय पाहिजे ती लिस्ट घेऊन यायची. थोडक्यात ते रसद पुरवण्याचं महत्वाचं काम म्हणजे पूर्ण माझ्यावर. पुढे मी ड्यूचा येलो अफसर होतो. येलो म्हणजे लॉयजन अफसर. कारण त्या तिथं बिकानेरला ब्रिगेड आणि ड्यू पुरं एकदम क्लोज मध्ये सर्व. तिथलं ड्यूचे चाबी ड्यू, जितनी चाबी भरी रहा म्हणजे उतना चल खेळून, म्हणजे तिथं हमेशा काही ना काही घडतच असतं. म्हणजे ते ऍक्टिव्ह ड्यू आहे. ते कधीही उचललं कमांड सदन कमांड मध्ये येतं, कधीही ते कुठेही झालं तर पहिल्या सदन कमांडला पहिलं काम येतं कोणत्या ठिकाणी काय झालं तर, आणि ते ऍक्टिव्ह ड्यू आहे. काळके साहेब, मगाशी तुम्ही म्हटलात की तुम्ही स्पोर्ट्समॅन होतात, म्हणजे त्या ह्याच्यावर तुम्हाला बरेच प्रमोशन वगैरे मिळालं. ऍक्च्युली मिलिटरीच्या अंतर्गत वगैरे अशा काही स्पर्धा वगैरे होतात तर त्याच्यात तुम्ही बॉक्सिंग वगैरे या प्रकारात काही विशेष काही प्रावीण्य वगैरे मिळवलंय? माझं जे प्रमोशन झाले, मी युनिटमध्ये गेलो कसम खाऊन, आणि त्या बॉक्सिंग लीग चालू होती. मी सेंटरला बेस्ट बॉक्सर रिक्रूटमध्ये ट्रेनिंगमध्ये घेतलं होतं. म्हणून म्हटलं की याला पण घाला टीममध्ये बघूया, आणि ब्रिगेड विनर झालो. तुमच्या दरवर्षी मिलिटरीच्या अंतर्गत वगैरे स्पोर्ट्स वगैरे कॉम्पिटिशन वगैरे होत असतात त्या. ब्रिगेड विनर झालो आणि त्यात माझ्या पहिल्या 3 महिन्यातच मी लास्ट नाईट पद घेतलं बॉक्सिंग. आणि तिथून मी ब्रिगेड सिलेक्ट झालो, ब्रिगेडची टीम बनली. तिथून आम्ही याला सागरला गेलो, तिथं ड्यू जिंकलो. तर तिथंच माझं प्रमोशन पटवलं, नायकीचं 2 रँक झाले माझ्या. आणि तिथून कमांडर सिलेक्ट झालो, जबलपूर फोर्ट टिअरला गेलो, तिथं माझी हवालदारकी तिथं पाठवली. काळके साहेब, आता बऱ्यापैकी तुमचा त्याचा काही अनुभव वगैरे देतात, पण तुम्ही आता कोकणात द्या, विशेषतः आपला चिपळूण आणि खेड तालुका आर्मीच्या लोकांसाठी तसा पूर्वी प्रसिद्ध होता. आजही बरेचसे लोक आहेत, पण तरुण पिढीच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? हे सांगतो साहेब तुम्हाला. एक सांगायचं राहिलं, जे कारगिल युद्ध झालं, कारगिल युद्धाचा ज्यावेळी विजय घोषित झाला त्यावेळेस मी जे काम करतो, एक स्टार होतो, मला नाईक सुभेदार होतो. माझं दुसरं स्टार मी SRT वर घेऊन गेलो होतो. ज्या दिवशी विजय घोषित झाला तिथंच मला लागलं दुसरं स्टार, सुभेदार रँक, हे दुसरं स्टार लावलं. कारगिल विजय जो झाला, मी इथून गेलो, जे इथून जे स्टोरेज घेऊन गेलो तर म्हणले तागे साहेब बहुत अच्छा काम. आणि माझ्याबरोबर तिथं ते डिप्लॉयमेंट असतं. तर एक नाईक सुधार होता तात्या चव्हाण म्हणून सातारचा, आणि INTGC होता, जे की स्केच बनवतात तिथं. त्याच्यामध्ये विलास कदम, आमच्या तिघांचं स्पेशल प्रमोशन. तुम्हाला कारगिलच्या एकत्रित त्या सगळ्या कामगिरीमुळे सुभेदार रँक पर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळू शकलं. मिळालं म्हणजे सिनियरिटी न बघता मला स्पेशल प्रमोशन मिळालं. तुम्ही जे काम केलं त्याच्या ह्याच्यावर सिनियरिटी या विषय बाजूला ठेवून तुम्ही जे त्या काळात काम केलं युद्धाच्या काळात ते लक्षात घेऊन तुम्हाला प्रमोशन मिळालं. बिलकुल सर. मगाशीच मी तुम्हाला म्हणलं की आता आपल्या कोकणाचा विषय झाला, आता आपल्याची जी तरुण पिढी आहे त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी एकच सांगेन, आज तुम्ही शिवमध्ये किती ग्रॅज्युएशन केलं, काही केलं, काही ITI काही ITI म्हणा, कसले कोर्स आम्हाला तर माहिती नाही, पण जे तुम्ही केले तरी तुम्हाला अप्रेंटिसशिप पूर्ण करून देतात का? देत नाही.
कुठेही तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो कोणताही कोर्स केला तरी, पण तुम्ही आर्मी सारखी, आम्ही जेव्हा भरती झालो त्यावेळेस कोकणामधले 99% माणसं होती. आता तुम्हाला मी सांगतो, आपला कोकणी माणूस शिको या न शिकायला तर मागत नाही, मुली शिकलेल्या मिळतात. माझ्या भरतीचा टेबल होता त्यावेळेस माझ्या गावात एकही 10वी झालेला मुलगा नव्हता. मुली शिकलेल्या होत्या, पण त्यावेळेस मुलींची भरती नव्हती. आणि आता सध्याला कोकणातला एकटा दुकटा माणूस असेल, जर तुम्हाला पाहायचं असेल, आता खोपडला जा. खोपडला पूर्ण आर्मीवाले आहेत. अर्ध्यापेक्षा जास्ती मुलं जे सुभेदार मेजर ऑनर कॅप्टनच्या पेन्शन सेंटरला ही लोक चालले होते. आणि माझा एरिया कमांडरचा चार्ज बेळगावचा होता. माझी SD गाडी होती CRL 452 गाडी. मी आपल्या संध्याकाळचा राऊंड मारायला गेलो तर ही पोरं चालली होती आपली कोकणी भाषा बोलत. मी ऐकलं आणि म्हणलं काय करताय तुम्ही, कुठं चाललाय, कुठनं आला, काय आलं, मला चिपळूणही माहिती नव्हतं. कारण माझे वडील आर्डनसला पुण्यातच माझं शिक्षण झालं, पुण्यातून भरती झालो मी. गावही माझं मला स्वतःच माहिती नव्हतं. मग त्यांना मी घेऊन गेलो विदाउट रिटर्न, फिजिकल रिटर्न पेपर डायरेक्ट लिहायला लावला आणि ते भरती झाली. आज ऑनर कॅप्टनच्या पेन्शन मंगेश शिर्के, संजय शिर्के, दीपक शिर्के गँगच पुरी आहे. तर त्यावेळेस मी भरती केली. पण आत्ता त्यावेळेस मी पेन्शन आलो 2001ला, जिल्हा सैनिक बोर्डाकडनं इथं कॅम्प लावण्यात आले, बेळगावला भरतीला नेण्यात आलं. आता बेळगावला भरती द्यायचं ते स्वतःचा खर्च होता, तर मी पुण्यातून भरती होऊ शकलो. कारण पुण्यामध्ये ते नॉलेज मिळतं, जरा सिटी आहे, नॉलेज मिळतं वगैरे जे काही, ते मी भरती झालो आणि देशाची सेवा करण्यास मला मिळालं. आणि अशा रेजिमेंटला गेलो मी, ज्यावेळेस आम्ही कसम खाल्ली तर नवीन रेजिमेंट झालं. तो 11 मराठा होता, त्याला आम्ही आक्रमक अटक केला. जय हिंद, जय भारत.